नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवतोय सगळ्यांचा मनपसंद आमरस. तर त्यासाठी मी 4-5 आंबे घेतलेले आहेत. आता त्यांना व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आमरस एकदम सोप्या पद्धतीने घरामध्ये बनवू शकतो आणि सगळ्यांचा फेवरेट आहे. मग लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो, सगळ्यांनाही आमरस आवडतो आणि वर्षातून एकदा खायला मिळतो. त्यामुळे तर सगळ्यांची आतुरता लागलेली असते. आंबे एकदम स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण यांना व्यवस्थित कट करून यांचा सर्व पल्प काढून घेऊयात. तर त्यासाठी मी सुरुवातीला आंबा व्यवस्थित कट करते आणि याचा पल्प काढायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित कट करायचा आहे दोन्ही पण साईडने आणि याचा पल्प व्यवस्थित काढायचा आहे. तर ज्या प्रकारे मी दाखवत आहे अशा प्रकारे एकदम झटपट आणि पटकन पल्प काढला जातो आणि कोणत्याही प्रकारचा झंझट वगैरे होत नाही. हे बघा किती मस्त याची एकदम खाप झालेली आहे. एकदम वाटतोय ना स्लाइस. तर अशा प्रकारे आता आपण चमच्याने सर्व पल्प याचा मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. हे बघा किती मस्त इझिली एकदम निघून येतोय पूर्ण आणि कोणत्याही प्रकारचं आपल्याला झंझट वगैरे काही होत नाही आहे. तर अशा प्रकारे मी सर्व आंब्यांचा पल्प व्यवस्थित काढून घेते. तर त्यासाठी मी सर्व आंबे असे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे आता यांना व्यवस्थित कट करून सगळ्यांचा पल्प व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर आपला सर्व आंब्यांचा पल्प काढून झालेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये घेतलेला आहे. मी आता यामध्ये 1 चमचा इलायची पावडर मिक्स करत आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप साखर मिक्स करत आहे. अगर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त किंवा कमीसुद्धा करू शकता. तर हे बघा आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा किती मस्त एकदम मँगो प्युरी तयार झालेली आहे. तर आपण याला आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. हे बघा किती स्मूथ आणि एकदम घट्टसर मँगो प्युरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला आमरससाठी प्युरी पाहिजे. हे बघा किती मस्त एकदम एक नंबर दिसत आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण हे जास्त घट्ट आहे. म्हणून याला व्यवस्थित थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला कोणतेही जास्त झंझट नाही आहे. फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये आमरस तयार होतो आणि चवीला तर एकदम अप्रतिम अतिउत्तम लागतो. हे बघा आता व्यवस्थित मी सर्व मिक्स करून घेत आहे. मिश्रण आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघा किती मस्त दिसतोय एकदम होममेड आमरस आणि तोही फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आणि एकदम चविष्ट. हे बघा मी वाटीमध्ये काढून घेते. किती मस्त एक नंबर दिसत आहे आणि चवीला तर एकदम उत्कृष्ट आहे. हे बघा आपला आमरस तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.